महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल 8 महिने बंद राहणार आहे। विविध कामांसाठी जुने टर्मिनल बंद राहणार आहे। ऑगस्ट अखेरपासून नवीन टर्मिनल सुरू होणार आहे। त्याची सर्वात महत्त्वाची बातमी आता समोर येतेय। पुण्यातील विमानतळाचे जुने टर्मिनल 8 महिने बंद राहणार आहे। विविध कामांसाठी जुने टर्मिनल बंद राहणार आहे, तर ऑगस्ट अखेरपासून नवीन टर्मिनल सुरू होणार आहे। पुणे विमानतळासंदर्भात महत्त्वाची बातमी। पुणे विमानतळावरून जे प्रवासी प्रवास करतात यांच्यासाठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल 8 महिने बंद राहणार आहे। विविध कामांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जुने टर्मिनल हे बंद राहणार आहे। ऑगस्ट अखेरपासून नवीन टर्मिनल सुरू राहणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल हे 8 महिने बंद राहणार आहे, या संदर्भात अधिकचा तपशील। अगदी बरोबर आहे। साधारणतः सप्टेंबर पासून हे जे आहे ते जुने टर्मिनल बंद होऊ शकतं, कारण का नवीन टर्मिनल काही अंशी सुरू केलेलं आहे आणि हळूहळू जे आहे ते सगळ्याच फ्लाईट जे आहे, सगळी विमानसेवा जी आहे ती नवीन टर्मिनलवरती निघून जाऊ शकते, कारण का मोठं टर्मिनल जे आहे ते नवीन पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि जुन्या टर्मिनलची विविध कामांच्या साठी जे आहे ते हे सगळं टर्मिनल 8 महिने जे आहे ते पुढचं जवळपास बंद असू शकतं, अशा प्रकारची माहिती जी आहे ती यंत्रणेकडून मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय विमानं देखील आणि देशांतर्गत विमानं देखील सर्वच प्रकारची विमानं इथून पुढच्या काळामध्ये नवीन टर्मिनलवरून सुरू राहतील। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।